नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही जाणार होतो क्रबीवरनं बँकॉककडे। सो आज आम्ही ट्रॅव्हल करतोय बसने आणि आता आम्ही आहोत बस टर्मिनलवरती। तर बस टर्मिनलवरती बरीच गर्दी होती, खूप लोक बसने ट्रॅव्हल करत होते। सो ही आहे ती बस ज्या बसने आम्ही जाणार आहोत आणि बस होती डबल डेकर आणि ही बस जी आहे ही आहे गव्हर्नमेंटची बस आणि कम्फर्टेबल होती, छान होती आणि इथे सामान ठेवण्याची जागा होती आणि इथे खाली काही सीट्स होत्या आणि समोर आहे हे वॉशरूम आहे आणि आमची सीट मात्र वरती होती। तर मग इथून अशा पायऱ्या आहेत आणि मग वरती समोरच आमची सीट होती, पायऱ्यांच्या जवळच हे इथे मी बसलेली होते। बसमध्ये आम्हाला त्यांनी 2 वॉटर बॉटल आणि 2 कुकीजचे पॅकेट्स दिले होते। कुकीज पण खूप छान होते। मग आम्ही केलं क्रबीला बाय बाय आणि मग निघालो आम्ही बँकॉककडे। इथे बस रिफ्रेशमेंटसाठी थांबलेली होती। तर इथे असे नूडल्सचं एक शॉप होतं, बरेच शॉप होते पण आपण ते काही खात नाही, त्यामुळे मग आम्ही इथनं एक व्हेजवाले नूडल्स घेतलं आणि मग इथेच असं पाणी घ्यायचं होतं आणि आपल्याला तिथे कोणी व्यक्ती नव्हतं त्यामुळे आपणच याच्यामध्ये कॅश टाकायची, गरम पाणी घ्यायचं आणि देन तिथे बसून खाऊ शकत होतो। आणि मग आम्ही इथनं एक फ्रूट पण घेतले होते आणि फ्रूट आणि नूडल्स आम्ही असं खाल्लं होतं आणि दुसरं तर काही आमच्या ओळखीचं नव्हतं त्यामुळे मग आम्ही काही दुसरं खाण्याचा ट्राय नाही केला। आणि मग नंतर आम्ही सकाळी पोचलो बँकॉकमध्ये आणि मग आम्ही आता जाणार, आमच्या हॉटेलचं चेक इन होतं 3 वाजता। तर मग तोपर्यंत काय करायचं म्हणून मग आम्ही ठरवलं की आपण मॉलमध्ये जाऊया, थोड्या वेळ फिरूया आणि मग तेच आम्ही बसची वाट बघत होतो की बस येईल, आम्ही त्यात बसू आणि मग मॉलकडे जाऊ। आणि मग नंतर आम्हाला बस मिळाली, आम्ही बसमध्ये बसलो आहेत आणि पहिले तर त्यांना कळतच नव्हतं की आम्ही काय बोलतो आहे। मग ट्रान्सलेटर ओपन करून दाखवल्यावरती त्यांना समजलं की मग आम्ही ज्या मॉलकडे जात होतो तिकडे ही बस जात नव्हती। मग आम्ही त्यांना विचारलं की नियरेस्ट मॉल कोणता आहे, तर मग त्यांनी आम्हाला जो मॉल सांगितला आम्ही तिथे उतरलो। तर इथे बिग सी आहे आणि त्याच्या अपोजिटच दुसरा एक मॉल आहे। तर इथे बिग सीमध्ये क्लिअरन्स सेल चालू होता, तर आम्ही मग H&Mमधनं काही शॉपिंग केली आणि मग इथेच 31चं काउंटडाऊन होणार होतं, तर मग त्याचे प्रिपरेशन्स पण सुरू होते त्यांचे। आणि मग मी इथनं चालत येत होते तर शेखरने माझा व्हिडिओ काढलेला आहे आणि मग इथे आम्ही बराच वेळ थांबलो। त्यांचे प्रिपरेशन्स, त्यांची गाण्याची प्रॅक्टिस वगैरे सुरू होती, डान्स प्रॅक्टिस सुरू होती संध्याकाळीसाठीची। हे कोणीतरी तिथले 2 सिंगर्स आहेत जे की खूप फेमस आहेत, टी-पॉप म्युझिक ते म्हणतात आणि मी तिथल्या एका मुलीला नाव विचारलं होतं पण मी विसरून गेले त्यांचं नाव काय होतं, पण खूप छान गाणं म्हणत होते आणि सोबत त्यांची डान्स प्रॅक्टिस पण सुरू होती। त्यांची प्रॅक्टिस पाहण्यासाठी किती लोक थांबलेले होते, आम्हाला बघून नवलच वाटलं की अरे काय आहे। फायनली आम्ही तयार होऊन निघालो 31च्या सेलिब्रेशनसाठी। तर आम्ही आता आलेलो आहोत बस स्टॉपवरती आणि बसचा वेट करतोय। बस आली की आम्ही त्यामध्ये बसून मग जाऊ सेंट्रल वर्ल्ड मॉलकडे, कारण तिथेच होतं काउंटडाऊन। बसमध्ये मला काही रेकॉर्ड करता आलं नाही, खूप जास्त गर्दी होती, उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नव्हती। मग आता आम्ही जात आहोत काउंटडाऊनच्या तिकडेच। तर जाताना रोडवरती भरपूर गर्दी होती, सगळे लोक तिकडेच जात होते। आणि तिथे जाताना सिक्युरिटी चेक इन पण होतं। सिक्युरिटी चेक इन म्हणजे तिथे पोलीसवाले थांबलेले होते आणि त्यांनी अशा लाईन्स बनवलेल्या होत्या आणि वरती कॅमेरा सेट केलेला होता। तर तिथे तुम्हाला तुमचा ID शो करायचा होता। तर मग आमच्याकडे होता पासपोर्ट, मग त्यांनी आम्हाला सांगितलं की पासपोर्ट शो करा। मग आम्ही आमचा पासपोर्ट शो केला आणि मग आम्हाला मिळाली एंट्री। तर मग आम्ही आता तिकडेच जात आहोत आतमध्ये। बराच वेळ होता, मग त्यामुळे आम्ही ठरवलं की ठीक आहे आपण मॉलमध्ये जाऊया, काहीतरी खाऊया पिऊया। मग आम्ही कॉफी पिली आणि मग नंतर शेखरने इथे घेतला मसाज। मग त्याच्यानंतर मी सुद्धा मसाज घेतला की म्हटलं बराच वेळ उभा राहायचं आहे तर ठीक आहे मशीन आहे तर आपण मसाज घेऊयात। मग आम्ही दोघांनी पण मसाज एन्जॉय केला। त्यानंतर मग आम्ही गेलो खाली भरपूर गर्दी होती, उभा राहण्यासाठी सुद्धा जागा नव्हती। कशी आम्ही आमच्यासाठी जागा बनवली आणि मग आम्ही पूर्ण 12 वाजेपर्यंत तिथेच थांबलो, अजिबात हल्लो नाही, कारण एकदा तुम्ही इकडे तिकडे गेलात की मग तुमची जागा गेली, तुम्हाला परत तिथे जाणं पॉसिबल नाही होणार। मग आम्ही त्यासाठी तिथेच थांबलो आणि खूप छान होतं, इव्हेंट छान होता, सगळे सिंगर्स छान होते, त्यांचं जरी गाणं कळत नसलं तरी पण ऐकण्यासाठी खूप छान वाटत होतं। Don't try it, it's good to make.
इव्हेंट संपल्यावरती आम्ही निघालो आमच्या हॉटेलकडे आणि बाहेर निघण्यासाठीच इथे भरपूर गर्दी होती. तर ह्या गर्दीतनं आम्हाला बाहेर निघायलाच बराच वेळ लागला. आम्ही आत्तापर्यंत पाहिलेला हा सगळ्यात सुंदर इव्हेंट होता. खूप छान सेलिब्रेशन होतं हे. आणि मग त्यानंतर आम्ही ग्रॅब 2 व्हीलरवरनं हॉटेलकडे निघालो आणि तो पण एक खूप छान एक्सपिरियन्स होता. असं वाटत होतं की अरे हे विमानात बसून तो आम्हाला नेतो आहे का इतका स्पीडमध्ये. आणि ठीक आहे, आज पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जर तुम्हाला ब्लॉग्स आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका.